अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारणार आहे ज्यामुळे अनेक घरांमध्ये आजही संभ्रम निर्माण होतो. देवघराला दरवाजा असावा का, पडदा असावा का, की काहीच नसले तरी चालते? काही लोक ठामपणे म्हणतात देवघर उघडे ठेवणे म्हणजे अशुभ आहे, तर काहींचे मत असते देवाला बंदिस्त कसे ठेवणार, पडदा किंवा दरवाजा नसला तरी काही फरक पडत नाही. मग खरे कोण? वास्तुशास्त्र नेमकं काय सांगतं? धर्मशास्त्राचा या मागचा अर्थ काय आहे? आणि सर्वात महत्वाचं, जर तुमच्या घरात अगदी छोटेसे देवघर असेल तर दरवाजा किंवा पडदा लावणं शक्यच नसेल तर त्यामुळे काही दोष निर्माण होतो का? आज या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण शांतपणे, तर्काने आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून समजून घेणार आहोत. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी प्रत्येक स्वामी भक्ताने आपल्या देवघरात नक्की पाळली पाहिजे. चला तर मग स्वामी महाराजांचे स्मरण करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. देवघराचे महत्व. स्वामी भक्तांनो, घर कितीही मोठं असो किंवा कितीही लहान, घरात एक जागा अशी असते जिथे मनाला खरी शांतता मिळते. ती जागा म्हणजे आपलं देवघर. दिवसभर कितीही धावपळ झाली, कितीही चिंता असल्या, कितीही अडचणी आल्या, पण देवासमोर 2 मिनिट बसलं की मन मात्र हलकं होऊन जातं. याचं कारण फक्त मूर्ती नसते, तर त्या ठिकाणी निर्माण झालेली सात्विक ऊर्जा असते. आपण देवासमोर प्रार्थना करतो, स्वामी समर्थांचे नामस्मरण करतो, दीप लावतो, धूप अगरबत्ती अर्पण करतो. या प्रत्येक कृतीमुळे त्या जागेचे पावित्र्य वाढत जातं. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी देवघराला घराचे हृदय असं म्हटलं आहे. कारण जिथे श्रद्धा असते तिथेच कृपा असते, आणि जिथे कृपा असते तिथेच सुख, शांती आणि समाधान नांदत असतं. तर आता स्वामी भक्तांनो, आपण मूळ प्रश्नाकडे येऊया. देवघराला दरवाजा किंवा पडदा असावा का? वास्तुशास्त्रानुसार शक्य असेल तर असावा, परंतु याचा अर्थ असा अजिबात नाही की दरवाजा नसला तर घरात संकटे येतील. हे सर्वप्रथम समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. धर्म कधीच भीती शिकवत नाही. धर्म नेहमी श्रद्धा, शिस्त आणि सात्विकता शिकवतो. म्हणून दरवाजा किंवा पडदा ठेवण्यामागचा उद्देश हा देवाला बंदिस्त करणे नसून देवघराचे पावित्र्य आणि आदर जपणे हा आहे. याच कारणामुळे अनेक प्राचीन मंदिरांमध्ये देखील ठराविक वेळेनंतर गर्भगृहाचे दरवाजे बंद केले जातात. ही परंपरा हजारो वर्षांपासून चालत आलेली आहे. यामागे श्रद्धा आहे आणि देवाविषयीचा सन्मान आहे. मोठे घर आणि छोटे घर, ज्यांच्या घरात स्वतंत्र देवाची खोली आहे, त्यांना वेगळा विचार करण्याची गरज नसते, कारण त्या खोलीचा दरवाजा असतोच. ती जागा केवळ पूजा, जप आणि ध्यानासाठी राखून ठेवली जाते. पण आजच्या काळात बहुतेक लोक फ्लॅटमध्ये किंवा छोट्याशा घरात राहतात आणि अनेक वेळा एकाच खोलीत देवघर असतं. अशा वेळी लाकडी दरवाजा बसवणं शक्य होत नाही. मग काय करायचं? याच ठिकाणी पडद्याचा पर्याय सांगितला जातो. छोटासा, स्वच्छ आणि साधा पडदा देवघराला लावला जाऊ शकतो. पण यामध्ये एक अत्यंत महत्वाची काळजी घ्यावी लागते. स्वामी भक्तांनो, आपण देवासाठी जो पडदा लावतो तो केवळ सजावटीसाठी नसावा. त्यामागे भक्तिभाव, स्वच्छता आणि सुरक्षितता या 3 गोष्टी असणं आवश्यक आहे. घरातील देवासमोर आपण दररोज दिवा लावतो, अगरबत्ती किंवा धूप दाखवतो. त्यामुळे पडदा असा असावा की त्याचा दिव्याशी किंवा धूपाशी कोणताही संपर्क येऊ नये. अगदी हलक्या वाऱ्याने देखील तो दिव्यावर पडणार नाही याची विशेष काळजी घ्यायला हवी. लक्षात ठेवा, देवाला अर्पण केलेला दिवा हा प्रकाशाचे प्रतीक आहे, पण त्याच प्रकाशामुळे जर निष्काळजीपणाने अपघात घडला तर ती आपल्या दुर्लक्षाची चूक ठरेल. म्हणून श्रद्धेबरोबरच सावधगिरी देखील तितकीच महत्वाची आहे. आता काही भक्तांच्या मनात प्रश्न येईल, आमचे घर खूपच छोटं आहे, पडदा लावण्या इतकी देखील जागा नाही, मग आम्ही काय करावं? स्वामी भक्तांनो, याचे उत्तर अतिशय सोपे आणि समाधानकारक आहे. जर जागेअभावी दरवाजा किंवा पडदा लावणं शक्य नसेल
तर त्याबद्दल मनात कोणतीही भीती बाळगू नका. कारण ईश्वर आपल्या घराचा आकार पाहत नाही, तर तो आपल्या मनातील श्रद्धा पाहतो. देवाला भव्य मंदिरांची अपेक्षा नसते, त्याला अपेक्षा असते ती निर्मळ मनाची, निष्कपट भक्तीची आणि प्रेमाने केलेल्या सेवाभावाची. इतिहासामध्ये असे अनेक संत होऊन गेले ज्यांच्याकडे मोठे देवघर नव्हते, पण त्यांच्या हृदयात अखंड परमेश्वराचे वास्तव्य होतं. संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत जनाबाई या संतांची खरी पूजा त्यांच्या अंतःकरणामध्ये होती. म्हणूनच आपल्या घरात देवघर किती मोठं आहे यापेक्षा ते किती सात्विक आहे हे अधिक महत्वाचं आहे. काही लोक विनाकारण भीती पसरवतात. ते म्हणतात देवघराला पडदा नाही म्हणून घरात अडचणी येतात, दरवाजा नाही म्हणूनच लक्ष्मी टिकत नाही. अशा प्रकारच्या गोष्टी ऐकून अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. परंतु धर्म भीती निर्माण करण्यासाठी नाही, धर्म माणसाला आत्मविश्वास देण्यासाठी आहे. जर श्रद्धा खरी असेल तर देवाची कृपा कोणत्याही पडद्यावर किंवा दरवाजावर अवलंबून नसते. हो, शक्य असेल तर दरवाजा किंवा पडदा असणं चांगलं आहे, कारण त्यामुळे देवघर अधिक स्वच्छ राहतं, धूळ कमी बसते आणि त्या जागेचं पावित्र्य जपलं जातं. पण ते नसल्यामुळे देव रागवतो असे कुठेही सांगितलेलं नाही. स्वामी समर्थांनी देखील कधी बाह्य दिखावा शिकवला नाही. त्यांनी नेहमी सांगितलं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यात संपूर्ण अध्यात्म दडलेला आहे. म्हणून कोणत्याही अंधश्रद्धेला बळी पडू नका. श्रद्धा असू द्या, पण विवेक देखील तितकाच ठेवा. आता आणखी एक महत्वाची गोष्ट समजून घेऊया. अनेक मोठ्या मंदिरांमध्ये रात्री शयन आरती झाल्यानंतर गर्भगृहाचे दरवाजे बंद केले जातात. तुम्ही कधी विचार केला आहे का असं का केलं जातं? यामागे एक सुंदर आध्यात्मिक भावना आहे. जसा दिवसभर काम केल्यानंतर प्रत्येक माणसाला विश्रांतीची गरज असते, तसाच भाव भक्त देवासाठी देखील व्यक्त करतो. रात्रीची शयन आरती म्हणजेच दिवसभर केलेल्या सेवेनंतर देवाला विश्रांती अर्पण करण्याचा भाव. याचा अर्थ देवाला झोपेची गरज आहे असा नाही, तर भक्ताच्या प्रेमातून आणि आदरातून ही परंपरा निर्माण झाली आहे. म्हणूनच अनेक घरी रात्री पूजा झाल्यानंतर देवघराचा पडदा अलगद लावला जातो किंवा दरवाजा बंद केला जातो. सकाळी स्नान करून स्वच्छ मनाने तो पुन्हा उघडला जातो. या कृतीमुळे भक्ताच्या मनात देवाविषयीचा आदर अधिक दृढ होतो. याचबरोबर घरात एक शिस्त निर्माण होते आणि जिथे शिस्त असते तिथेच सात्विकता फुलते. तुम्ही देखील हा छोटासा नियम पाळू शकत असाल तर नक्की पाळा. पण पुन्हा एकदा सांगते, हे प्रेमाने करा, भीतीपोटी करू नका. कारण भक्तीमध्ये प्रेम असतं, भीती नसते. स्वामी भक्तांनो, आता एक अतिशय सुंदर आणि सूक्ष्म गोष्ट समजून घेऊया. आपल्या पूर्वजांनी नेहमी सांगितलं आहे की सकाळची सुरुवात देवाच्या दर्शनाने झाली तर संपूर्ण दिवस आनंदी आणि प्रसन्न जातो. यामागे फक्त परंपरा नाही, तर एक खोल आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे. रात्रभर घरातील सर्वजण विश्रांती घेत असतात, वातावरण शांत असतं. या शांततेमध्ये देवघरातील सात्विकता अधिक स्थिर झालेली असते. म्हणूनच अनेक घरांमध्ये सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून सर्वप्रथम देवघराचा पडदा अलगद बाजूला केला जातो किंवा देवघराचा दरवाजा उघडला जातो. ही केवळ एक कृती नाही, तर हा दिवसाची सुरुवात ईश्वराच्या स्मरणाने करण्याचा एक सुंदर असा संस्कार आहे. जेव्हा आपण देवाचे दर्शन घेतो तेव्हा आपल्या मनातील नकारात्मक विचार हळूहळू कमी होतात. मनात नवीन आशा निर्माण होते. संकटांना सामोरं जाण्याची ताकद मिळते. हीच खरी दैवी ऊर्जा आहे. स्वामी समर्थांनी अनेक वेळा सांगितलं आहे की मन शुद्ध असेल तर देव स्वतः त्या मनात वास करतो. म्हणून देवघरातील ऊर्जा ही फक्त त्या जागेत नसते, ती आपल्या विचारांमध्ये उतरवली पाहिजे. स्वामी भक्तांनो, फक्त पडदा लावल्याने किंवा दरवाजा बसवल्याने देवघर पवित्र होत नाही. त्या ठिकाणची स्वच्छता, सात्विकता आणि भक्तिभाव हेच त्याचे खरे सौंदर्य आहे. म्हणून देवघरामध्ये अनावश्यक वस्तूंचा ढीग कधीही करू नका. काही घरांमध्ये आपण पाहतो जुनी फुले, वाळलेले हार, निर्माल्याच्या पिशव्या, तुटलेल्या मूर्ती, खराब झालेले फोटो, न वापरण्यात येणाऱ्या पूजा साहित्यांच्या वस्तू वर्षानुवर्ष देवघरातच पडून असतात. असं करू नका.
देवघर हे स्टोर रूम नाही, ती ईश्वराच्या स्मरणाची जागा आहे. ज्या वस्तू उपयोगाच्या नाहीत त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावा. निर्माल्य वेळेवर विसर्जित करा. तुटलेल्या मूर्ती किंवा खराब झालेले धार्मिक वस्तूंचा आदरपूर्वक निरोप द्या. देवघरातील कपाट असेल तर तेही स्वच्छ ठेवा. धूळ साचू देऊ नका, कारण स्वच्छतेमध्येच सात्विकता असते. लक्षात ठेवा, जिथे स्वच्छता असते तिथे मनही प्रसन्न राहतं, आणि जिथे मन प्रसन्न राहतं तिथेच ईश्वराचा खरा वास असतो. स्वामी भक्तांनो, आजकाल अनेक जण सोशल मीडियावर किंवा वेगवेगळ्या माध्यमातून अनेक प्रकारचे वास्तूचे नियम ऐकतात. कोणी म्हणतं हे करा, कोणी म्हणतं ते करू नका, आणि या सगळ्या माहितीच्या गर्दीत सामान्य माणूस असा गोंधळून जातो. पण प्रत्येक गोष्टीकडे विवेकाने पहा. जर एखादा नियम श्रद्धा वाढवत असेल, स्वच्छता शिकवत असेल आणि शिस्त निर्माण करत असेल तर तो नक्की स्वीकारा. पण जर एखादी गोष्ट फक्त भीती निर्माण करत असेल तर तिचा विचार शांतपणे करा. कारण स्वामी समर्थांनी कधीही भीतीचा मार्ग दाखवला नाही, त्यांनी विश्वासाचा मार्ग दाखवला. त्यांनी भक्ताला धैर्य दिलं. त्यांनी नेहमी सांगितलं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य फक्त संकटात उपयोगाचं नाही, तर जीवनातील प्रत्येक निर्णयासाठी मार्गदर्शक आहे. म्हणून देवघराला दरवाजा असो किंवा पडदा किंवा काहीच नसू दे, तुमच्या घरात प्रेम असू द्या, श्रद्धा असू द्या, नामस्मरण असू द्या, आणि देवघरातील दिवा कधीही विझू देऊ नका. कारण तो दिवा फक्त तेलाने पेटत नाही, तो आपल्या विश्वासाने, भक्तीने आणि स्वामी समर्थांवरील अखंड श्रद्धेने तेवत असतो. स्वामी भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला तुमच्या मनातील प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळाले असेल अशी मला खात्री आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यापर्यंत आणि इतर स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याच्या मनातील अनेक वर्षांचा संभ्रम दूर होईल. आणि शेवटी नेहमी लक्षात ठेवा, घर मोठं असण्यापेक्षा देवावरचा विश्वास मोठा असावा. देवघर सुंदर असण्यापेक्षा मन सुंदर असावं. आणि पूजा किती वेळ केली यापेक्षा ती किती मनापासून केली हे अधिक महत्वाचं असतं. चला, शेवटी सर्वजण मनापासून श्री स्वामी समर्थांचे नाव घेऊया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आध्यात्मिक विषयासह. तोपर्यंत स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.